अभिनंदन दादा, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. हे होते का उभी? हे काय रे, याची बायको होती उभी. तेच तर म्हटलं. आता लक्ष ठेवता जरा. अरे कशी गोष्ट करता, तुमच्यावर जाईल सगळं काही. बायको म्हणजेच हे. अरे शेवटी बायको म्हणजेच आम्ही. हा? सही पाहिजे होती. घ्या ना. अरे ताईची पाहिजे होती ना. अरे तर तिचीच होय ना. घ्या. अरे तू कुठं चालली आता? मीटिंगला चालली मी. अरे कायची मीटिंग फिटिंग ते सगळं पाहतो मी. तू तिकडे स्वयंपाक कर. तू शांत भाषण राहिली. मीटिंगला चालली. तुम्ही नका करू शानपणा. इलेक्शनच्या 4 दिवसा एवढं तर शिकलीच मी. हाजी आजी निवडून येईपर्यंत करा लागते. आता मी निवडून आली. आता तुम्ही भांडे घासा का स्वयंपाक करा. चालली मी मीटिंग. वर्गातलं काम होऊन जाईल. आली होय ऋषे. हा अरे एक गोष्ट सांगायची होती रे तुला. सांग ना. अरे लोकांकडून स्वतःचेच पैसे मागायला मला लाज वाटते रे. असं कसं तरी होतं मनातून. आता तुझ्याकडे किती पैसे आहेत माझे, हा ते मागायला मला लाज वाटू राहिले. असं कमून होऊ राहिलं. तू मला किती वेळा पैसे मागितले, लय वेळा मागितले, मी दिले नाही. हे त्याच्यामुळेच होतंय तुला. आता नीट लक्षात घे. तुम्हाला कधी 100-200 दिले असते ना, ते पैसे पहिले विसरून जा. हा, आणि जे 5-10 हजारापर्यंत असते ना, ते पण विसरून जा. म्हणजे तुझ्या मागलं टेन्शन कमी होईल. ह्याच्यामुळे तुला तसं वाटतंय. आता तुला लाज वाटायला लागली. लाज वाटणं असे काम नाही करायचे. काहींना नसती लाज, नाही पैसे देत. आणि तुला जर असं काय वाटलं ना, तुम्हाला 100-200 देत जा. म्हणजे फक्त मदत करत राहायची. हा हा हा. हा? पैसे रिटर्न नाही घ्यायचे कोणाकडून. नाही नाही, मित्राचे पैसे विसरायचे, बाकीच्यांकडून मागायचे. मित्र पैसे नाही देत. ओके मॅडम, चालेल. ऐक ना न्या, उद्या मी गोव्याला चाललोय. कोण कोण चाललंय? 16 मुली आहेत आणि आणि- मुलं? मी एकटाच. नाही जायचं. का? जायचं नाही. अरे जायचंय मला. अरे सांगितलं नाही यायचं. अरे 17 सीटर गाडीचा ड्रायव्हर आहे मी, आणि जावंच लागेल. ओ अहो इकडे आओ. काय रे? हार कसं दिसतोय? अरे एक नंबर आहे. तुझी चॉईस चांगलीच असणार. हा, तुमच्यावाली थर्ड क्लास नाही माझी चॉईस. मला पण 4 वर्षापासून दररोज तेच वाटतं. माय चॉईस थर्ड क्लास आहे. अहो फक्त लागली पाण्याची बॉटल घ्या नाही. पाणी? अरे पाणी काय पिती, ज्यूस घेऊन घ्या तुम्ही समोर. अहो ते ज्यूस राहू द्या. खूप भूक लागली आता. पपाय तरी घेऊन द्या. अरे पपया काय खाती, तुला एक नंबर मिसळ खाऊ घाल तुम्ही. थोडस थांब तुझ्या यार. मिसळ जाऊ दे आता, जेवणाचा टाइम झालाय. आणि एक काम करू, जेवून जाऊ. बर. अहो या तरी हॉटेलला थांबा आता. नको रे, पुढे बघू. 2,000 years later. अहो घर जवळ आला आता. हो, घरच जवळ आलंय. तू फक्त घरी चाल, तुला एक नंबर रेसिपी खाऊ घालतो मी. तुम्हीच गिळा. थांबा, माझ्यामुळे तुला लेट होतंय ना. तो येईलच आता. तो अरे तुला सांगतोय यार, त्या पोरावर प्रेम नको करू तू. तो मरणाच्या पोरी घुमवतो यार. नाही, माझा श्री असा नाहीये. काय शिरी, त्या सगळ्याला फिरी करून फिरवतो ते. विचार कर, तू माझ्या सोबत असते बरोबर. आता माझ्या किती पोरी येते मला प्रपोज मारते, पण तुझ्यामुळे मी त्यांना हो नाही म्हणलं बरोबर. तू विचार करते, तो व्यक्ती पोस्टलवाणी दिसतो, त्याला किती पोरी पडते ना. काय राव तू एक काम कर, तू त्याचा विचार सोडाचा. माझ्या हातात आली डायरेक्ट आपण लग्न करून घेऊ. तू लाईन मारते. नाही, अरे खरं सांगतोय मी तुला. आईस करशील तू मस्त जिंदगी भर. माझा श्री असं नाहीये. तो खूप प्रेम करतो माझ्यावर. बाबा तेले पोरं फिरवतो. अरे भाऊ, भाऊ तुमच्या बाच्याला सांगत हेलो भाई, बच्चा हुआ है. 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 अरे वाह, कॉन्ग्रेचुलेशन. लड़का हुआ है या लड़की? अरे 10 दिन का बच्चा हुआ है. फपूंद हो रहा था इसलिए बांट रहा हूँ. प्रीतू बोल. आंघोळ केली? हा केली आंघोळ. हा मग देवपूजा करून घ्या ना.
आणि जर मी आंघोळ नसती केली तर हा मग टॉयलेट घासून घ्या. ऐक ना, नमस्ते काका. गजब बेइज्जती. बोला ना. काका कुठे चालले होते? काय नाही, इथे गरम मैत्रिणीकडे चालले होते. ठीक आहे जा. नमस्ते काका. येत्या? हा मी झाडलं असतं पण लेच कंबर दुखू लागली माझी. हा इडून घ्या जरशी. दिसला ग बाई दिसला, मला बघून लांबून हसला ग बाई हसला. मुंडे बाई मी आले. हो मुंडे बाई, कशा आहे बाई तुम्ही? मी बरी आहे बाई, तुम्ही कशा आहे तुपे बाई? बाई तुम्हाला सांगते, जयस्वाल बाई नाही का फेंद्री, ती अख्ख्या गल्लीत सांगत होती, पण ती मुंडे बाई चला हो त्यामध्ये गेली म्हणे आणि हवा सोडून आली म्हणे. त्याच हवेवर रोड लागली ती. काय बाई तुमच्याबद्दल ना माझ्याकडून एक शब्द वाईट निघणार नाही बाई. कधी पण तुमच्याबद्दल चांगलेच सांगते बाई मी. जाऊ द्या बाई. ही पा जयस्वाल बाई आली. तुपी बाई इथं काय करू राहिली? हा तिच्या नवऱ्यासोबत असतात. अहो या ना ताई, जयस्वाल ताई या. ओ मुंडे बाई, रात्री मुंडे भाऊजी पण रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर होते काय? नाही तुम्हाला कसं माहिती? अहो पण ते 10 वाजेपर्यंत माझ्याकडे होते. 12 पर्यंत माझ्याकडे होते. म्हणजे ते चहा घ्यायला आलते ना. काय माणसाला चहाचे डोळे लागले हो. घरी काय चहा भेट ना काय ना. आपण साखर कमी टाकतो ना चहात. हो जयस्वाल भाऊजी मुंडे भाऊजीला ते गुळाचा चहा लय आवडतो. असा घोटून घोटून पिते बाई. काय चहा चहा. मुंड्या खाली ये. तू का ओरडते माझ्या नवऱ्यावर? अगं तो मग 12 वाजता कशाला चहा प्यायला येतो? इकडेच जायचं ना घोटून घोटून प्यायला. मुंडे बाई. अहो मुंडे बाई संपायला काय झालंय तिला तर. हा मुंडे भाऊजी आले. सुनबाई, ए सुनबाई, दिवस उगवलाय, सूर्य उगवलाय, उठ. आई दिवस तर आपल्या आधी पण मावळतो तेव्हा नाही तुम्ही काय बोलत. कर लोमेरेस अजून कर. लोमेरेस कर अजून. काका एक चहा द्या आणि माझ्या पोरांना काय लागतं ते द्या. ही तुझी पोरं आहे? नाही काढले त्यांच्या आई बापानीच, पण पालन पोषण मी करतो त्यांचं. अरे पोरा पहिले तिकडे काय पोरं पण ना काय नाराज होतील. बरं काका आपले किती झाले? तुमचे 10 आणि तुमच्या पोरांचे 20 रुपये. होय ग. काय हो? अगं ती शेजारच्या घरी लय गर्दी. काय झालंय ग तिथं? मला पण नाही माहिती. तुम्हीच फोन करून विचारा. बरं थांब विचार. हॅलो. अरे बाबा तुझ्या दारात लय गर्दी आहे. काय झालंय रे? अरे बाबा ती मी कुत्र पाळलेलं नव्हतं का? त्याचं काय झालं? ते कुत्र माझ्या बायकोला चावलं आणि माझी बायको जागेवरच मिली रे. काय सांगतो? लय वाईट झालं रे. अरे बाबा ऐक की. हा बोल. ती जी कुत्र आहे ना ती एक दिवस मला मिळेल का रे? अरे तुला काय वाटलं ही माझ्या दारात गर्दी आहे ती काय माझ्या सांत्वनासाठी आली का? ती पण कुत्रच न्यायला आल्या. भावा ताण लय लागल्या. दारू जाऊन दे, पाणी तर पाच. अरे पाणी काय तुला दारू पाजवतो. चल पैसे किंवा माझा मोबाईल का नोट ठेवतो की. गाणं ठेवा. चल. अरे तू आशिदाला मोबाईल घालवटून दारू दिलाय. आम्हाला पण दारू दे की. तुला पण सांगितलंय रे. अरे मलाच नाही सगळ्या गावाला सांगत फिरलाय तो. आधी काय मग मेंढी कसं दिला?
20ला पावशे ह्याला बरोबर काय मान्यांचं बरोबर अहो काल मला मोबाईल कानावर ना दारू पाजलाय ना काय घे चला 50 रुपये डझन केळी 50 रुपये डझन केळी. दादा तुमच्याकडे काय काय आहे? ससा आहे, हरिण आहे, अबे साले वटवागुळ आहे, तिथं बिबट्या आहे आणि इथं मध्ये ना टवटवीत राखी सावंत आहे. पण हे सगळे तर फ्रुट्स आहे ना? अरे दिसतंय तर मग कशाला नखरे करते खायचं भांगार. आले का? काय तुम्हाला कामं सांगितलेली असती, काय कामं करत नाही, काय नाही, नुसते बसून राहतात. अरे माणूस बाहेर ना आले बे साले असं वाटतं ना उगाच मी नवरा झालो. खाओ माकाचा मी सांगितलं होतं नवरा व्हायला तुम्हाला. नवरा व्हायची माझ्या अंगातच मस्ती होती ना म्हणून मी झालो. तू कशाला बायको झाली मग? तुमची ना मस्ती जिरवण्यासाठीच मी बायको झाली. तेजस्वी लोक है हमारे पास. कुठं चालला? हा झालं जेवण झालं. हे कागदपत्राचं काम होतं ना मला. नाही माही 85 नंबरची अंडरपॅन्ट आहे. आता घरी चाललो होतं नाही का? मग शिवून आणायची ना तुझी. हा तेच आता जा करतो तेवढं. अयो तुला तसला नाही ते काय. हा पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. अरे लय वाईट आहे. जाऊ का? हा मित्रासोबत 10 रुपयाला जाऊ. गिरायकच नाही राव, धंदा स्लॅक चाललाय. गिरायक भाऊ आयटम आहे. आयटम चालणार रिक्षा दोघे जण पिक्चरला जाऊन गंमत करत चालणार रे. पलाट या तो वहिनी भाऊ भाड खाऊ तुलतोय बायको ओळखायला नका. चल लवकर निघू नाहीतर अंधार होईल. तुला माहितीये ना मला अंधारातली भीती वाटते बाबा. आई अंधाराला भीतीसोय आता बी मी बी लहानपणी लय भीतो बाबा अंधाराला. लहानपणी आणि आता आता काय मला कळून चुकले खरी मधल्या अंधारातच असते. म्हणजे अगं म्हणजे अंधार पडलं की असं जास्त लोक बाहेर निघत नाहीत, सगळं असं शांत शांत असते ना, तसं म्हणायचं होतं मला. चल 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 घे गाडी घे. थांबा थांबा थांबा, पळून जाऊन लग्न करायचंय? पळून जाऊन लग्न करायचंय म्हणल्यानंतर आता कोर्टानं कडक नियम लावायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही पळून जाऊन लग्न करत असाल किंवा लग्न करण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा नियम हा नक्की ऐका. कोर्टानं सांगितलंय की आता पळून जायचंय तर त्याच्यावर सुद्धा तुमच्या विवाहाची जर नोंद करायची आहे, रजिस्टर मॅरेज जर तुम्हाला करायचंय तर त्या ठिकाणी तुमच्या पालकांची सही लागणार आहे आणि पालकांची सही केल्याशिवाय तुमचा विवाह नोंदणी होणार नाही. म्हणून पळून जाऊन जर कोणी लग्न करत असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विविध माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. कारण पळून जाणाऱ्यांसाठी मोठ्या बातम्या आपण घेऊन येतच राहत असतो आणि मुलींसाठी तर जास्तच. अगं नको रडू. अगं मी आहे की. अगं मी सगळं व्यवस्थित करतो. नको टेन्शन घेऊ अजिबात काय टेन्शन घेऊ नको. मी आहे ना. कोण रडतंय? ये रे इकडे. ए काय करता इथं? अहो हे जण ह्याच्या नवऱ्याचं लय भांडण झाले. मग त्यांचं भांडण झाले मग तू काय संधी साधतोय काय? अहो तसं नाही काय. मग काय करतोय? अहो तिला मी समजून सांगतो. अरे समजून सांगतोय का काय करतोय दिसतंय की आम्हाला? तू कोण लागतोय तिचा? अहो हे आईचा नवरा माझ्या आईच्या नवऱ्याचा सख्खा दाजी. काय म्हणला? हे आईचा नवरा माझ्या आईच्या नवऱ्याचा सख्खा दाजी. नाते का? हा नाते. बर लय उशीर नका बसू. लांब वेगळंच वाटतंय. हा बर जास्त थांबला. काय म्हणलं यो? ह्याच्या आईचा नवरा तिच्या आईच्या नवऱ्याचा दाजी. हिच्या आईचा नवरा तिच्या नवऱ्याचा दाजी. ह्याच्या आईचा नवरा हा तिच्या आईच्या नवऱ्याचा दाजी. मग नातं काय? आता मला काय माहिती नातं काय? हिच्या आईचा नवरा नवऱ्याचा दाजी आणि हिच्या आईचा नवरा तिच्या आईचा नवऱ्याचा दाजी. मग नातं काय? अरे मला काय माहिती माझ्या कसं वाटतो.
आईला भुका लागल्यात, बायको अजून कशी काय आली नाही? हो मॅडम, सोडू काय घरला? तुला जरा तरी लाज वाटते का नाही रे? एका पोरगीची छेड काढतोस. घरात काय आई बहिणी आहेत का नाहीत तुझ्या? ओ, मी आता कधी पार्लर मधनं येत होतो आणि माझी एका पोरग्याने छेड काढली. त्याला काय नसते, ती काय नसते. जा तू माझं जेवण स्टार्ट करतो जा. तुम्हाला जरा तरी लाज वाटते काय? बायकोची एवढी एका पोरग्याने छेड काढली आणि तुम्हाला जेवणाचं सुचले. हे आत्ता जी केलंस का नाही ती तिथं करायला पाहिजे होतंस. चल ठेवत होता ना, आता जे घरात केलंस ते इथं कर. अगं मला नाही ग, ह्याला मारायचं होतं. दादा मी कुठे आहे सध्या? माझ्या समोर. नाही नाही, म्हणजे तुम्ही कुठे आहात? तुमच्या समोर. नाही म्हणजे आपण दोघे कुठे आहोत? आपण एकमेकासमोर आहे. दादा ही जागा कोणची? ही जागा नाही, हा रोड आहे. नाही म्हणजे हा जो रोड आहे ना, हा रोड कुठे जातो? हा रोड तो कुठं नाही जात, तुम्हालाच जावं लागेल कुठं जायचंय तर. म्हणजे मला सांगा, जर तुम्हाला ह्या रोडने कुठे जायचं असेल तर तुम्ही कुठे जाल? मला जर कुठं जायचं असेल तर मी ह्या रोडने नाही जात, मी त्या रोडने तिकडनं जातो. समजा जर ह्या रोडने तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर तुम्ही कसे जाल? मी तर ट्रेनने जातो. चूक झाली, तुम्हाला पत्ता विचारून चूक झाली, माफ करा मला. दादा तुम्ही अशा चुकाच का करता ज्यामुळे तुम्हाला नंतर त्याची माफी मागावी लागते? तुझा तो पिवळ्या साडीतला व्हिडिओ भारी आहे. अरे थँक्यू. तुझा मित्र का काहीच बोलत नाही? तो शांतच बरा आहे. असं कसं? काहीतरी बोल ना. मी काय बोलू? अरे नाही, काहीतरी सांग, याच्याबद्दल काहीतरी सांग. अहो याच्याबद्दल का? अहो ह्यो लहानपणी आतमध्ये चेडीच घालीत नव्हता. एकदा त्याची चेडी अडकली ना, तो उधर चेडी घालायला लागला आतमध्ये. अजून काय सांगू याच्याबद्दल? तुम्ही सांगा भाऊ, तुम्हाला काय विचारायचं ते सांगतो मी याच्याबद्दल तुम्हाला. सर मोबाईल पाहिजे होता. अच्छा, काय बजेट आहे तुमचं? बजेट काय नाही, चांगला मोबाईल दाखवा. वा, हा घ्या, हा 25,000चा. याच्यापेक्षा थोडा कमी दाखवा. अच्छा, मग हा घ्या, हा 20,000चा. याच्यापेक्षा थोडा कमी. हा घ्या 10,000चा. याच्यापेक्षा थोडा कमी दाखवा. बरं हा घ्या 5,000चा. हा का त्यो दाखवा त्यो. हा काय? हा घ्या 800 रुपयाचा. हा हेच पाहिजे होता. याच्यावर फायनान्स करा. तुझ्या बापाने काय का याच्यावर फायनान्स? का तुझा आजा एखाद्या फायनान्स कंपनीमध्ये कामाला ह्याच्यावर फायनान्स करा म्हणतो? अरे गिरायक माय बाप असतं म्हणून सोडतो रे, नाही तर तुला आता हाणला असता कुत्र्या. सम्या, मी का नाही, मी दररोज जिमला जातोय. बॉडी बघ केवढी झाली, हो लय मोठी झाली. आणि माझ्या नादी कोणच लागत नाही, मी जिमला जातोय तेव्हापासून. आणि जर का कोण माझ्या नादी लागलं तर मी त्याला जवळ येऊन देतो, आणि जवळ आल्यावर एका ठोक्यातच पाडतो, नाहीतर नारड्याला धरतो ना असाच वर उचलतो. हा आणि पुढच्याकडे बंदूक असली तर लांब तुझ्या गांडीत गोळ्या घालल. पुढे यायचा प्रश्नच नाही. तुझ्या आईला तुझ्या. लय दाबून जेवलो यार मायला. फुकटचं लग्न असलं ना आपल्याला असंच आहे, रोज पाहिजे माहिती का? रोज. यार काय पाहू राहिला? अरे ती पोरगी पाहिना किती भारी दिसती, मला लय आवडते रे. एक दिवस आहे ना तिच्या मनात आपलं घर राहीन येड्या. अरे भाडकाऊ, अरे तुला झोपायला घर आहे चालला तिच्या मनात घर करायला. अरे त्यो दुकानाचा मालिक 6 वाजता हाकलून देतो आपल्याला, तिथून झोपायची जागा आपली. चालते झोप. अरे बाबा या झोपून सकाळी परत ऑर्डरला जायचं आपल्याला. भांडरा आहे ना उद्या सकाळी. भांडर आहे. अरे बाबा या झोपून माहिती काय असे घर लय मोठे बांधले मी. नाही नसते येत मी, नाही जमणार. काय झालं म्हणजे? अगं आता लग्नाला बोल राहिली, मागं साखरपुड्यात तू माझ्या नवऱ्याची किती चव घातली, विसरली का? हा काय चुकलं काय होतं ग त्याचं? अगं दारू सोबत चकण्याला 5-50 रुपये बाहेर जातात, बरोबर का नाही? म्हणून त्यानं केटरिंग मध्ये 2-4 पापड्या काय पिशीत भरले. तुम्ही अख्खा गावभर बोबाटा केला त्याचा. अगं एवढा काटकसर करणार गुन्हा जावाय भेटला असं एखादी किती कौतुक करीती, पण तुला काय जावायचं कौतुकच नाही. हा बाकी गावभर चव घातली त्याची. झाला म्हणतीला काप ना, बोलते ना मी, काय माझी बोलतोय. हा काय नाही येत मी, आणि मला परत फोन बी कर नको. ठेव. तिला म्हण तुझ्या पापडवर नाही चाललं माझं आयुष्य. हा म्हणत पापड सोडले, भाड्या नाही सारी चव घातली.
नाही तिने केलता मला, मी नव्हता केला. तू केल्याशिवाय तिचा मेसेजच येऊ शकत नाही. अगं ती लई चाबरी आहे, तिनेच पाहिलं SMS केलं, मी कशाला करू, मी किती भोळा आहे माहितीये ना. हा तर तुझा फोन, इथून पुढे कॉल आणि मेसेज करायचं नाही. बाय. अरे ऋषार काय आलं? अरे माझी गर्लफ्रेंड आहे ना, तिचा फोन विसरून गेली. मगापासून तिला फोन लावतोय, ती फोनच उचली ना. ते बघ तिला कोणाच तरी फोन पण येतोय. अरे मग मेसेज टाकून बघ ना. हा सोपी आयडिया दिली. हा अगं फोन राहिला आहे, फोन घेऊन जा तुझा. हा अगं रिप्लाय तरी दे. तो ती रिप्लाय सुद्धा दे ना. याला ब्रेकअप होतो काय तो आता? हा ना, एक कोणतरी SMS करते तिला. ऋषे बघता बघता 2025 पण संपायला आलं यार. हा ना, 2025 मध्ये कशाला मिस करशील तू? बायकोला. अरे म्हणजे 2025 मध्ये तुझं काय करायचं राहिलं? लग्न. बरं दे सोडून. येणाऱ्या वर्षात 2026 मध्ये काय करायची इच्छा आहे? लग्न, मुलं, बायको. अरे तुला असं काय वाटतं का की आयुष्यात कोणती इच्छा आहे ती अधुरी राहून जाईल? तेच, बायको, लग्न, मुलं. मला वाटत होईल माझं. लई इच्छा आहे माझी. थोडासा दे, थोडासा बरं, थोडासा. अरे आख्या हा काल पिंट्याच्या पोरीच्या बर्थडेला आज इकडं काय विषय? अरे काय सांगू, बायको गेली माहेरी, जेवणाचे झाल्या तो वांदे. मग काय बर्थडे 10व 13व बारस बिरस सगळं हाणतोय काय त्याला. मी काय म्हणतोय, तू पण काल पिंट्याच्या पोरीच्या बर्थडेला आणि आज इथं काय विषय? माझी पण बायको गेली. हायला साठलोट. बरं मी काय म्हणतोय, उद्या आहे तिथं काय? अरे मी पण त्याच शोधत आहे. झालं तर व्हॉट्सअप कर. हा चालतं. वांगीची भाजी सांगली ती घ्या घ्या. काय आलं? सरक माग. अरे झालं काय? अरे ब्रेकअप झालंय. चावी दाखव. हा याच्यामुळे झाला का ब्रेकअप? इम्तिहान लेती है दोस्ती, इम्तिहान